मित्रांनो, निवडणुकीचा हा तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ आहे. मतदान करायचं आहे आता. तर समस्यांची उजळणी करणं तितकंच आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये आपण काही मुद्दे मांडणार आहोत, ते तुम्ही टप्प्याटप्प्याने बघा. मित्रांनो, पहिला मुद्दा आहे दळणवळणाचा. BRT समस्या विश्रांतवाडी भागामध्ये त्याची काय अवस्था आहे ते तुम्हाला माहितीच आहे. अतिशय भीषण अवस्था आहे. अंध व्यक्तींना तिथून उतरायला रेलिंगच्या इथून समस्या आहेत तिथं. त्यानंतर धड BRT अजून काढलेली सुद्धा नाही आहे. त्याच्या जागी प्रस्तावित मेट्रोचं आळंदीपर्यंत नेता येऊ शकते, पण त्याच्यावर पण अजून काही घोषणा झालेली नाही आहे. मित्रांनो, दुसरी समस्या आणि महत्त्वाची आहे ती शिक्षणाच्या बाबतीत आहे. प्राथमिक शिक्षणाची मराठी शाळा नाही आहेत या भागामध्ये. सरकारी शाळा आहेत आणि त्यांची अवस्था काय आहेत ते तुम्ही बघू शकता. प्रायव्हेट प्लेयर्स आहेत का याच्यामध्ये? नाही आहेत. तर त्यांचा दर्जा सुधारला पाहिजे. नुसतं डिजिटल शाळा, अमुक शाळा, तमुक शाळा म्हणून होणार नाही आहे. तुम्ही त्या मुलांना ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. मित्रांनो, तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या भागामध्ये झोपडपट्टी खूप आहेत. तर त्याचा पुनर्विकास प्रकल्प कोण राबवायचं एक तरी सदस्य बोलतो आहे का? तर त्याच्यावर तुम्ही विचार करा, नक्की करा विचार. कारण ह्याला रिडेव्हलपमेंट करता येऊ शकतं. SRAच्या योजना इथं राबवल्या नक्की जाऊ शकतात का? त्या लोकांना काय चांगलं राहण्याचा अधिकार आहे का नाही आहे? चौथा मुद्दा आहे की विश्रांतवाडी, नागपूरचा फुलेनगर या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था किती दयनीय आहे तुम्ही पाहू शकता. एकदा जाऊन तिथं भेट देऊन या आणि एक सहज म्हणून बघून घ्या, ऑब्झर्वेशन घ्या की सामान्य माणसं इथं कसं काय उपचार घेत असतील. चांगल्या दर्जाचे अजून का नाही होते? किती असा निधी लागतो हे उभा करायला? नाही लागत जास्त उभा करायला निधी. तिथल्या फॅसिलिटीज आतमध्ये गेल्यानंतर आरोग्य केंद्रात गेलो आहे असं सुद्धा वाटलं नाही पाहिजे. आपण कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी कॉर्पोरेट लुक स्टाईलमध्ये आलेलो आहे असं वाटायला काय हरकत आहे? आपल्या फुलेनगर नागपूरचा या प्रभागामध्ये किती ग्राउंड आहेत स्पोर्ट्सचे की जे तिथं जाऊन आपण फ्रीली करू शकतो. सगळ्याच लोकांना जमणार आहे का की जिमचे पैसे दे, ग्राउंडची फी दे, बॅडमिंटन कोर्टची फी दे? जमणार आहे का गरीब सामान्य लोकांना? कोण देणार? सगळ्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. कोण हटवणार ते अतिक्रमण? सामान्य माणसाला ग्राउंड पाहिजे, मुलांना ग्राउंड खेळायला पाहिजे का? मोठ्या लोकांना पण वॉकिंगसाठी जागा पाहिजे, रनिंगसाठी जागा पाहिजे. त्यांना कोण उपलब्ध करून देणार या जागा? अख्ख्या प्रभागामध्ये किती ग्राउंड आहेत याचा नक्की विचार करा आणि कोणता उमेदवार तुम्हाला ते रिटेन करण्यासाठी, व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करणार त्याच्याकडे लक्ष द्या. विश्रांतवाडी भागामध्ये भाजी मंडई हा फक्त विश्रांतवाडीपुरता नाही आहे. अख्ख्या प्रभागामध्ये एकदा चेक करा की भाजी मंडईमध्ये जे अतिक्रमण झालेले आहे त्या अतिक्रमणामुळं पादचाऱ्यांना जाता येतं का? टू व्हीलरवाल्यांना जाता येतं? एक तर इथं उड्डाणपुलाचं काम चालू आहे विश्रांतवाडी भागामध्ये. किती ऑलरेडी तिथं समस्या आहे. तर त्यांना सुसज्ज अशी भाजी मंडई का उपलब्ध करून देऊ शकले नाहीत आत्तापर्यंतची लोकं? तर त्याचा एकदा नक्की विचार करा. या भागामध्ये गुंडगिरीचं प्रमाण अधिक आहे. तर त्या लोकांना चांगल्या मार्गावर कसं नेता येईल, त्यासाठी काय कौशल्य विकास शिक्षण देता येईल, प्रशिक्षण देता येईल, क्रॅश कोर्सेस देता येईल, ह्याचा कोण विचार करणार आहे? का नाही राबवू शकत चांगल्या योजना इथं? तर याचा नक्की विचार करा. मुद्दे दिलेले आहेत. निवडणूक उद्या आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा सारांश बघा आणि तुम्हाला कोणता उमेदवार ह्या सगळ्या गोष्टींना न्याय देऊ शकेल याचा विचार करा आणि मगच मतदान करा. मतदान आपला हक्क आहे, नक्की बजावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.